आज अहिल्यानगर शहरामधील आपल्या राष्ट्रीय महामार्ग जो आहे त्या ठिकाणी कोटला स्टँड हा परिसर आहे आणि तिथं जवळच ईदगाह मैदान आहे. त्या ईदगाह मैदानच्या समोरच्या बाजूला सातत्यानं आपल्याला कचऱ्याचं तिथं ढिगारे किंवा ॲनिमल वेस्ट असं आपल्याला अनेक वेळेला पाहायला मिळतं. म्हणून आज आपण पाहिलं की तिथं गो हत्या असेल किंवा गोवंश हत्याचा जे प्रकार आपल्याला ऐकायला मिळतात, तर त्याचं तिथं काही त्याचे अवशेष हे टाकलेले आपल्याला पाहायला मिळाले. त्यामुळं संपूर्ण सकल हिंदू समाजामध्ये एक फार संतापाची लाट उमटली आणि त्यात मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या संख्येमध्ये सकल हिंदू समाजाच्या संघटनेचे किंवा आमचे गोरक्षक बांधव त्या ठिकाणी संपूर्ण जमा झाले आणि सर्वांच्या मागण्यानुसार तिथं रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात आलेलं आहे. आणि तिथं महानगरपालिका असेल किंवा पोलीस प्रशासन असेल यांनी सांगितलं की उद्यापासून आम्ही जे काही प्रशासनाने पोलीस प्रशासनाने जो महापालिकेला अहवाल दिलेला आहे की अनधिकृत जिथं जिथं काही कटिंग होत असेल तर ते उद्ध्वस्त करण्याचं काम, ते पाडण्याचं काम आमच्या वतीनं केलं जाईल असं त्यांनी आश्वासन दिल्यानंतर आज ते आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे. पण प्रशासनाला आमची मागणी आहे की ते जर तुम्ही केलं नाही तर आम्ही महानगरपालिका असेल किंवा पोलीस प्रशासनाच्या विरोधामध्ये त्याचं आंदोलन देखील आम्ही करणार आहोत. आणि ह्या संपूर्ण घटनेच्या विरोधामध्ये जर प्रशासन केलं नाही तर येत्या 25 तारखेला एक भव्य सकल हिंदू समाजाचा मोर्चा देखील अहिल्यानगरमध्ये काढण्याचं काम करण्यात येणार आहे.